मित्रांनो, एक साधा प्रश्न विचारतो. राजकारणामध्ये नेत्यांच्या निष्ठेला एक्सपायरी डेट असते का? आणि ती एक्सपायरी डेट बरोबर निवडणुकीच्या आचारसंहितेच्या 15 दिवस आधीच का संपते? जे नेते कालपर्यंत टीव्हीवरती येऊन आम्ही मरेपर्यंत साहेबांसोबत राहू अशा घोषणा देत होते, तेच नेते आचारसंहिता लागण्याची चाहूल लागताच रात्रीच्या अंधारामध्ये दुसऱ्या पक्षाच्या लोकल ट्रेनमध्ये जागा पकडण्यासाठी गुपचूप तिकीट का काढत आहेत? मित्रांनो, पावसाळी अधिवेशन अधिकृतपणे संपलंय, पण मुंबईच्या राजकारणामधला खरा आणि सर्वात डेंजर पाऊस आता सुरू झालाय. आणि आज आपण अशा एका ऑपरेशन टायगर पार्ट 6 चा भांडाफोड करणार आहोत, ज्याने निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंच्या उरल्या सुरल्या सेनेला मोठा धक्का दिलाय आणि सत्तेत बसलेल्या महायुतीच्या नेत्यांनाही भयंकर घाम फोडलाय. आज आपण कोणा एकाला नाही तर या खेळातल्या सगळ्याच नेत्यांना फुल रोस्ट करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जो पिक्चर सुरू आहे ना, त्यापुढे साऊथचे सस्पेन्स सिनेमेही फिके पडतील. पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं, आमदारांनी गाशा गुंडाळला, पण आज मंत्रालयातून एक भयंकर आतली बातमी फुटली. बातमी अशी आहे की उद्धव ठाकरे गटाचे आणखी 2 अत्यंत ज्येष्ठ आणि जुने नेते आता फुटण्याच्या मार्गावर आहेत. हे 2 नेते काल रात्रीपासून स्वतःच्या मतदारसंघामध्ये नॉट रिचेबल आहेत आणि हे ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये आहेत. एकनाथ शिंदेची ऑपरेशन टायगर नावाची लोकल ट्रेन आता पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मवर आली आणि हे 2 माजी आमदार या ट्रेनमध्ये बसण्यासाठी फर्स्ट क्लास पास घेऊन तयार आहेत. अरे मित्रांनो, ही कसली विचारधारा आणि कसली निष्ठा? कालपर्यंत जे नेते मातोश्रीवरती जाऊन साहेब गद्दार गेलेत पण आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणून शपथा घेत होते, आता तेच नेते आता निवडणुकीच्या बिगुल वाजताच सत्तेच्या वासाने थेट शिंदेच्या दरबारामध्ये हजेरी लावत आहेत. पण भावानो, ही फक्त ठाकरेंची फजिती नाही, या 2 नेत्यांच्या येण्याने महायुतीमध्ये जो बॉम्ब फुटणार आहे तो ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. मित्रांनो, या फुटणाऱ्या आमदारांपासून ते मुख्यमंत्र्यांच्या टेन्शन पर्यंत आणि सुनित्रा वहिनींच्या सायलेंट भूमिकेपर्यंत सर्वांचा एक एक करून करेक्ट कार्यक्रम करूया. सगळ्यात आधी वळूया या 2 निष्ठावान नेत्यांकडे आणि ठाकरे गटाकडे. मित्रा, हे नेते ठाकरे गट सोडून का चाललेत? कारण यांना रियालिटी समजली. विधानसभेमध्ये मविवाचे एकूण फक्त 46 आमदार उरलेत. मविवाकडे आता ना सत्ता आहे ना राज्याची तिजोरी. हे नेते जेव्हा स्वतःच्या मतदारसंघामध्ये जातात तेव्हा जनता विचारते, साहेब रस्ते कुठे आहेत? लाडक्या बहिणीला पैसे महायुती देते, तुम्ही काय देताय? तेव्हा हे नेते काय सांगणार? पैसे नाहीत, पण आमची निष्ठा आणि आमची सहानुभूती खूप मोठी आहे. अरे भावांनो, सहानुभूतीच्या अश्रूंनी गावाचे रस्ते डांबरी होत नसतात. ठाकरे गटाची अवस्था सध्या कशी झाली माहितीये? एखाद्या जुन्या पडक्या वाडीसारखी, जिथे मातोश्री नावाचा मोठा बोर्ड तर लावलाय पण आतमध्ये राहायला कोणीच उरलेलं नाही. 6 खासदार आधी शिंदेकडे गेले, आता हे 2 ज्येष्ठ नेते चाललेत आणि मयुवाचे मोठे नेते म्हणजे काँग्रेस आणि संजय राऊत फक्त पत्रकार परिषदेमध्ये बसून सांगतायत, आमचे सगळे वाघ आमच्या सोबत आहेत. अहो साहेब, तुमचे वाघ आता दुसऱ्याच्या सर्कशीमध्ये जाऊन रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर उड्या मारायला तयार झालेत आणि तुम्हाला अजून त्याचा पत्ता देखील नाही. आणि आता इकडे माहितीमध्ये भयंकर राडा बघा. सगळ्यात आधी आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष म्हणजे आता खऱ्या अर्थाने मुंबईची विरार फास्ट लोकल झाली. ट्रेन आधीच हाऊसफुल आहे, पण साहेब दारामध्ये उभे राहून ओरडतायत, या आत या, पुढचं स्टेशन मयुवा, चला लवकर उड्या मारा. वाह, साहेब जो दिसेल त्याला पक्षामध्ये घेत आहेत. 6 खासदार घेतले, काँग्रेसचेही काही आमदार घेतले, आता ठाकरेंचे हे 2 माझे आमदार घेत आहेत. पण शिंदे साहेब, तुम्ही पक्ष चालवताय की राजकीय भंगारवाडा उघडलाय? जो नेता मविवाला नकोसा झालाय, ज्याला तिकडे तिकीट मिळणार नाही, तो थेट तुमच्याकडे येतोय. शिंदे साहेब, ट्रेन मध्ये खूप लोक तर भरतायत, पण आचारसंहिता लागल्यावर जेव्हा तिकीट वाटपाची वेळ येईल तेव्हा या नवीन वाघांना बसायला सीट कुठून देणार? तुमच्या जुन्या आमदारांना बाजूला बसवणार की या नवीन आलेल्यांना तिकीट देणार? शिंदेचा हा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांच्याच पक्षामध्ये भयंकर मोठी बंडखोरी घडवून आणू शकतो, हे नक्की आहे. आणि आता इथेच एंट्री होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार म्हणजे सुनित्रा वहिनी यांची. मुख्यमंत्र्याची अवस्था सध्या अशा हॉस्टेलच्या वॉर्डर सारखी झाली, ज्याच्या हॉस्टेलमध्ये आधीच 240 पोरांनी गर्दी केली. महायुतीचे आमदार आणि आता शिंदेची पोरं रोज नवीन ऍडमिशन घेऊन येत आहेत. भाजपने आणि फडणवीसांनी दिल्लीतून आधीच फॉर्म्युला फायनल केलाय की भाजप स्वतः 160 जागा लढवणार आहे आणि सुनित्रा वहिनींना फक्त 60 जागांवरती ऍडजस्ट केलंय. आता जर शिंदेनी बाहेरून हे नवीन नेते आणले तर जागा वाटपामध्ये यांच्या हक्काच्या जागा कोणाचा खेसा कापून देणार? भाजपच्या या जुन्या कार्यकर्त्याने या 2 नेत्यांच्या विरोधामध्ये 10 वर्ष रक्त आठवलंय, त्याला आता फडणवीस साहेब काय सांगणार?
बाबा तू ज्यांच्या विरोधामध्ये 10 वर्ष शिव्या खाल्ल्यास तो आता आपलाच झालाय आणि तू जा आता त्यांचीच तरंजी उचल आणि त्याला निवडून आण. आणि सुनेत्रा वहिनींचं काय? अजितदादा असते तर त्यांनी शिंदेला थेट विचारलं असतं की बाहेरचे लोक आणून जागा वाढवण्याचा प्लॅन आहे का तुझा? पण वहिनी सध्या महायुतीमध्ये फक्त सायलेंट स्पेक्टेटर बनून राहिले आहेत. भाजपपेक्षा 60 घेते, शिंदे बाहेरून लोक आणते आणि राष्ट्रवादीचे नेते फक्त हातावर हात ठेवून 60 जागांमध्ये समाधान मानायला तयार झालेत. याला म्हणतात सत्तेसाठी केलेली सर्वात मोठी राजकीय तडजोड. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हे दोन नेते खरं शिंदेच्या गटामध्ये जाणार आहेत का? इथेच या राजकारणाचा सर्वात खतरनाक माइंड गेम लपलेला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वीच अशा बातम्या का लीक केल्या जातात? राजकीय विश्लेषकांच्या मते यापैकी काही नेत्यांना सत्ताधारी गटामध्ये जायचंच नसतं, मग हे बातम्या का पसरवतात? स्वतःच्याच पक्षाला ब्लॅकमेल करण्यासाठी हे नेते उद्धव ठाकरेंना सायलेंट धमकी देत आहेत की जर तुम्ही आगामी निवडणुकीमध्ये माझं तिकीट 100% कन्फर्म केलं नाही आणि माझ्या अटी मान्य केल्या नाहीत तर मी शिंदेच्या ट्रेनमध्ये जाऊन बसेन. म्हणजेच मित्रांनो, हा सगळा तमाशा फक्त समोरच्याला घाबरवण्यासाठी उभा केलेला प्रेशर टॅक्टिक्स असू शकतो. आणि जर हे नेते खरंच फुटले तर महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून भयंकर राडा आणि बंडखोरी होईल. जर भाजपने या बाहेरच्या लोकांना तिकीट दिलं तर भाजपचा आणि शिंदेचा जुना कार्यकर्ता थेट मविवाचा झेंडा हातात घेईल. दुसऱ्याचा पक्ष फोडण्याच्या नादामध्ये महायुती स्वतःच्याच पायावरती सर्वात मोठा खुराडीचा वार घालत आहे. सत्तेची भूक एवढी वाढली की जे पचवता येणार नाही तेही हे नेते खात सुटलेत आणि ह्यांच्या अंतर्गत वादामध्ये, अंतर्गत भांडणामध्ये जनतेची कामं पूर्णपणे बाजूला राहत आहेत आणि जनतेकडे यांचं लक्ष देखील नाही. तर तुम्हाला काय वाटतं? तुमचं जे काय मत असेल ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, हा होता ऑपरेशन टायगर पार्ट 6चा ठाकरेंच्या त्या 2 फुटणाऱ्या आमदारांचा, शिंदेच्या लोकल ट्रेनचा आणि मुख्यमंत्र्याच्या टेन्शनचा फुल रोस्ट रिपोर्ट. आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला ह्या सर्व घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं ह्याबद्दल मत काय आहे? तुमचं जे काय मत असेल ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर, तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप देखील करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला हे रोस्टिंग स्टाईल आवडत असेल तर खाली हो म्हणून लिहा कमेंटमध्ये. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आणखी काय वेगळा बदल हवा असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या मुद्द्यावरती, कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो देखील तुमच्यासाठी एकदम खऱ्या आणि सोप्या शैलीमध्ये तुमच्या समोर प्रस्तुत करेन. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.